आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। राहुल गांधींसह विरोधकांची पत्रकार परिषद राजधानी दिल्लीमध्ये पार पडली। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभा आणि विधानसभेतील मतदार यादी फोटोसह देण्याची राहुल गांधी यांची मागणी। काहीतरी चूक असल्यानेच निवडणूक आयोग उत्तर देत नसल्याचाही आरोप। आयोगाने उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाणार, राहुल गांधींचा इशारा। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, लोकसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यामध्ये 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल। तर वाढलेलं मतदान भाजपलाच झाल्याचाही दावा। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 39 लाख वोटर्स, मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया। ईव्हीएम वरील आरोपांना निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत। आता विरोधकांकडून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। देवेंद्र फडणवीस यांची टीका। सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांमध्ये अनेक अनियमितता आम्हाला आढळल्या। विधानसभा निवडणुकीमध्ये 39 लाख मतदार वाढले। महाराष्ट्रामध्ये 102% मतदान, राज्याच्या लोकसंख्येपेक्षाही मतदार जास्त, राहुल गांधी यांचा आरोप। जितने वोटर्स होते हैं उतने वोट ऑलमोस्ट कभी नहीं करते हैं। 85%, 87% कर जाते हैं। यहाँ पे आई थिंक 102% कर गए। how much कितना है? 102% कर गए। दिल्लीमध्ये होणाऱ्या पराभवासाठी कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न, राहुल गांधी यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे, ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। सातारची आमची जागा तुतारी आणि ट्रम्पेट मधल्या घोडामुळे गेली। निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम करावं। मार्केटवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक हवी, सुप्रिया सुळे यांची मागणी। कि सातारा की सीट एनसीपी हार गई क्योंकि ये ट्रम्पेट और तुतारी थी, नहीं तो बीजेपी का वो सांसद हार जाता। ये सिर्फ मैं नहीं कह रही हूं, इस सरकार के एक बड़े नेता कह रहे हैं। निवडणूक आयोग जिवंत असल्यास राहुल गांधींच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं, संजय राऊतांची मागणी। निवडणूक आयोग सरकारी गुलामी करत असल्याची देखील टीका। देश का चुनाव आयोग जिंदा है, उनका जमीर मरा नहीं है। तो जो प्रश्न राहुल जी ने चुनाव आयोग को पूछे हैं, उनका जवाब चुनाव आयोग ने देना चाहिए। पात्र असलेल्यांची मतदार यादीमध्ये नावं, राहुल गांधी यांनी मोघम आरोप करू नये। शंका असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं, मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान। त्यांना जर शंका असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं, राज्य निवडणूक आयोगाकडे जावं, तर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च। मार्केटवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार, आमदार उत्तम जानकर यांची माहिती।